Dear student, in the last lecture we have seen homologous series of alkanes. Then we have seen homologous series of the alcohols. Then we have seen homologous series of the alkynes. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी अल्केन्स जे आहेत तर त्या अल्केनची होमोलॉगस सिरीज पाहिली, अल्कोहोलची होमोलॉगस सिरीज पाहिली, त्याचबरोबर अल्काइन्स जे आहेत तर त्या अल्काइनची असणारी काही होमोलॉगस सिरीज जी आहे तर ती सिरीज त्या ठिकाणी पाहिली. ही जी काही असणारी काही होमोलॉगस सिरीज जी आहेत समजाती अशा प्रकारची श्रेणी जी आहे तर त्या श्रेणीची काही असणारी जी काही कॅरेक्टर्स जे आहेत किंवा कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत तर ती कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी आपण पाहिली. त्याच्यामध्ये पहिलं आपण पाहिलं होतं की व्हाईल गोईंग फ्रॉम one member to the next in a homologous series, one methylene units gets added. म्हणजे समजाती अशा प्रकारची असणारी काही श्रेणी जी आहे तर त्या श्रेणीमध्ये एका मेंबरकडून दुसऱ्या मेंबरकडे जात असताना आपल्याला लक्षात येताना दिसते की वन मिथिलीन निलो दॅट इज CH2 युनिट्स जे आहे तर ते ऍड होताना दिसतंय. मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस बाय 14 U. रेणू वस्तुमान जे आहे तर ते रेणू वस्तुमान 14 U ने त्या ठिकाणी वाढताना दिसतं. नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन्क्रीजेस बाय 1 आणि कार्बनची असणारी काही संख्या जी आहे तर ती संख्या त्या ठिकाणी एकने वाढताना दिसते. त्याच्यानंतरची दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिली होती की केमिकल प्रॉपर्टीज ऑफ होमोलॉगस सिरीज शो सिमिलॅरिटी. सर्वसाधारणपणे होमोलॉगस सिरीज जे आहे तर त्या होमोलॉगस सिरीज मध्ये असणारे काही मेंबर जे आहेत सदस्य जे आहेत तर त्यांचे असणारे काही रासायनिक गुणधर्म जे आहेत तर त्या रासायनिक गुणधर्मामध्ये आपल्याला साधर्म्य जे आहे तर ते साधर्म्य त्या ठिकाणी आढळून येताना दिसतं. आणि पुढे आपण पाहिलं होतं की ऑल द मेंबर्स ऑफ द होमोलॉगस सिरीज कॅन बी रिप्रेझेंटेड बाय द सेम जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. होमोलॉगस सिरीज जे आहे तर त्या होमोलॉगस सिरीजचे सर्वच्या सर्व असणारे काही मेंबर्स जे आहेत तर ते मेंबर्स एक जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तर त्याने आपण त्या ठिकाणी ते दाखवताना दिसतो. उदाहरणार्थ आपल्या लक्षात येताना दिसते की अल्केन जर असतील तर ते आपण CnH2n+2 ने दाखवताना दिसतो. अल्केन्स असतील तर CnH2n ने दाखवताना दिसतो आणि अल्काईन जर असतील तर CnH2n-2 ने त्या ठिकाणी आपण दाखवताना दिसतो. त्याच्यानंतर याच्या पुढे पेज नंबर 120 वर यूज युअर ब्रेन पॉवर अशा प्रकारचा असणारा तो काही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी आहे. काय प्रश्न आहे की राईट डाऊन द स्ट्रक्चरल फॉर्म्युले ऑफ द फर्स्ट मेंबर्स ऑफ द व्हेरियस होमोलॉगस सिरीज फॉर्म्ड बाय मेकिंग द यूज ऑफ द फंक्शनल ग्रुप. जे सर्वसाधारणपणे असणारे काही क्रियात्मक अशा प्रकारचे असणारे काही ग्रुप जे आहे तर त्या ग्रुपचा वापर करून आपल्याला त्याच्यामध्ये असणारे जे काही स्ट्रक्चरल फॉर्म्युले जे आहेत तर ते स्ट्रक्चरल फॉर्म्युले त्या ठिकाणी होमोलॉगस सिरीजचे त्या ठिकाणी तयार करायला सांगितले. आता कशा पद्धतीने हे आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येईल तर ते आपल्याला फळ्यावर त्या ठिकाणी दिसते पहा की सर्वसाधारणपणे या ठिकाणी असताना तो काही फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो फंक्शनल ग्रुप या ठिकाणी हॅलोजनचा. हॅलोजन आपल्या लक्षात येताना आपण कसं होतो -X आणि मेंबर जे आहे तर ते मेंबर त्याच्यामध्ये क्लोरीन असेल, ब्रोमिन असेल, आयोडीन असेल. तर या ठिकाणी हॅलोजन जो आहे तर त्या हॅलोजनचा फंक्शनल ग्रुप आपल्याकडे आहे. याचं फर्स्ट मेंबर जे आहे तर ते फर्स्ट मेंबर आपल्याला त्या ठिकाणी दाखवता येईल CH3Cl. यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय क्लोरोमिथेन त्या ठिकाणी म्हणतात. काय म्हणतोय क्लोरोमिथेन. अशाच पद्धतीने पुढचं आपल्याला लिहिता येईल की सर्वसाधारणपणे हे जे काही क्लोरोमिथेन जे आहे तर त्या क्लोरोमिथेन नंतर आपण त्या ठिकाणी CH3 सिंगल बॉन्ड CH2Cl. आता ही जी असणार जे काही होमोलॉगस सिरीज मधलं असणार ते काही दुसरं जे आहे तर याचं नाव आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल क्लोरोइथेन. अशाच पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी क्लोरोप्रोपेन त्या ठिकाणी लिहिता येईल CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2Cl. याचं नाव जे आहे तर ते नाव आपल्याला क्लोरोप्रोपेन किंवा 1-क्लोरोप्रोपेन अशा पद्धतीने त्या ठिकाणी. त्याच्यानंतरचं पुढचं मेंबर असणारे ब्युटेन असणारे. आता हे कसं लिहिता येईल पहा की CH3 सिंगल बॉन्ड CH2
सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2Cl याचं नाव आपल्याला क्लोरोब्युटेन किंवा 1- क्लोरोब्युटेन अशा पद्धतीची नावं जी आहेत तर ती नावं आपल्याला या ठिकाणी लिहित आहे. मग अशाच पद्धतीने फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो अल्डिहाइड. आता अल्डिहाइडचा असताना तो काही फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो आपल्याला माहिती -CHO. आता याचं फर्स्ट मेंबर जे आहे तर ते फर्स्ट मेंबर आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल H-CHO. आता हे जे काही फर्स्ट मेंबर जे आहे तर त्या फर्स्ट मेंबरचं नाव त्या ठिकाणी आहे मेथॅनॉल. काय नाव लिहिता येईल आपल्याला मेथॅनॉल अशा प्रकारचं. दुसरं मेंबर लिहायचं आपल्याला तर त्या ठिकाणी इथेनॉल. आता काय आहे की CH3-CHO याचंच नाव काय लिहिता येईल आपल्याला इथेनॉल. इथेनॉल. दुसरं आपल्याला लिहायचे तर ते अशा पद्धतीत लिहिता येईल CH3 सिंगल बॉन्ड CH2-CHO याला आपल्याला म्हणता येईल इथेनॉल. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला लिहायचंय तर त्या ठिकाणी इथेनॉल झालं आपलं. आता काय आहे हे प्रोपॅनॉल आहे. प्रोपॅनॉल. आणि आता लिहिता येईल आपल्याला ब्युटॅनॉल. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2-CHO याचंच नाव लिहिता येईल आपल्याला ब्युटॅनॉल. अशा पद्धतीने आपली अल्डिहाइड जे आहे तर त्या अल्डिहाइडचा असताना तो काही फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो फंक्शनल ग्रुप वापरून आपण अशा पद्धतीचं लिहू शकतो. मग अशाच पद्धतीनं आपल्याला फंक्शनल ग्रुप ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड जो आहे तर तो कार्बोक्सिलिक ऍसिडचा ग्रुप जो आहे तर तो ग्रुप त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. आता हा जो काही ग्रुप जो आहे तर तो कसा लिहिता येईल बघा की कार्बोक्सिलिक ग्रुप जो आहे तर त्याचा असताना जो काही फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो आहे H-COOH. तर तो आपल्याला असं लिहिता येईल की H-COOH. मग याचं असताना जे काही नाव जे आहे तर ते नाव आपल्याला लिहिता येईल मिथॉनिक ऍसिड. काय नाव लिहिता येईल मिथॉनिक ऍसिड. दुसरं मेंबर जे आहे तर ते दुसरं मेंबर आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल की CH3-COOH. याचं नाव जे आहे तर ते आपल्याला लिहिता येईल इथॉनिक ऍसिड. याला आपण काय म्हणणार आहे इथॉनिक ऍसिड. इथॉनिक ऍसिड. त्याच्यानंतर पुढे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड COOH याचं असणारं जे नाव जे आहे तर ते लिहिता येईल आपल्याला प्रोपॅनिक ऍसिड. प्रोपॅनिक ऍसिड. पुढे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2-COOH यालाच आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल ब्युटॅनिक ऍसिड. काय म्हणता येईल ब्युटॅनिक ऍसिड. जे अशा पद्धतीची असणारी जी काही नावं जी आहेत तर ती नावं आपल्याला त्या ठिकाणी फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो कार्बोक्सिलिक ऍसिडचा असेल तर अशा पद्धतीचं आपल्याला त्या ठिकाणी ते लिहित आहे. आता अशाच पद्धतीनं आपल्याला पुढचा असणारा तो काही ग्रुप जो आहे तर पहा पुढच्या ग्रुपमध्ये सर्वसाधारणपणे पुढचा असणारा जो काही ग्रुप जो आहे तर तो पुढचा ग्रुप आपण त्या ठिकाणी असणारा जे काही फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो अमाईनचा दाखवलेला आहे. तो -NH2 ने त्या ठिकाणी. आता याची असणारे जे काही मेंबर्स जे आहेत तर ते मेंबर्स आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. पहिलाच त्या ठिकाणी लिहिता येईल बा की CH3-NH2 याचं असणारं जे काही नाव जे आहे तर ते असणारे मिथा अमाइन. काय लिहिता येईल मिथा. येतोय काय लिहिलं आपण मिथान अमाइन. NAMINE मिथा अमाइन अशा प्रकारचं नाव त्याचं आपल्याला लिहितं. मग अशाच पद्धतीने आपल्याला इथा अमाइन त्या ठिकाणी लिहिता येईल की CH3 सिंगल बॉन्ड CH2-NH2 याचं नाव काय लिहिता येईल आपल्याला इथा अमाइन. काय म्हणते मी इथा
इथे ETH अशा पद्धतीचं आहे आणि NAMINE इथामाइन अशाच पद्धतीने पुढे आपल्याला लिहिता येईल की CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 NH2 यालाच त्या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला की सर्वसाधारणपणे प्रोपामाइन काय म्हणतोय मी प्रोपा इथे PROPANAMINE पुढे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 NH2 आता याचंच नाव आपल्याला सर्वसाधारणपणे ब्युटानमाइन काय नाव आहे ब्युटानमाइन अशा प्रकारची असणारी काही नाव जे आहेत तर ती नावं आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे सर्वसाधारणपणे हे जे काही फंक्शनल ग्रुप जो आहे हॅलोजनचा अल्डिहाइडचा कार्बोक्सिलिक ऍसिडचा अमाइनचा हे जे काही फंक्शनल ग्रुप जे आहेत तर त्या फंक्शनल ग्रुपचा वापर करून जे काही हॅलोजन्स अल्डिहाइड कार्बोक्सिलिक ऍसिड्स अमाइन्स याचे असणारे ते काही स्ट्रक्चरल फॉर्म्युले जे आहेत तर ते स्ट्रक्चरल फॉर्म्युले आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येतील. मग पुढे पेज नंबर 120 वरचा यूज युअर ब्रेन पॉवर सेकंड क्वेश्चन आहे की जनरल फॉर्म्युला ऑफ द होमोलॉगस सिरीज ऑफ अल्केन इज अल्केनसाठी असणारा जो काही जनरल फॉर्म्युला जो आहे तर तो जनरल फॉर्म्युला आपल्याला माहिती काय आहे CnH2n+2 अशा प्रकारचा जनरल फॉर्म्युला आहे. बरोबर. पुढे काय सांगितले राईट डाऊन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ 8th and 12th मेंबर युजिंग दिस. 8वं आणि आपल्याला किती सांगितले 12वं त्या ठिकाणी असणारे जे काही मेंबर जे आहेत तर ते मेंबर त्या ठिकाणी आपल्याला लिहायला सांगितले. तर म्हणजे 8 लिहायचं असेल तर याच्यामध्ये यांची किंमत आपल्याला 8 टाकावी लागेल. C8H2 × 8+2 म्हणजे C8H किती झाले 8 8×2 16 16×2 किती झाले 18 म्हणजे C8H8 याला त्या ठिकाणी नाव आपल्याला लिहिता येईल ऑक्टेन. काय नाव लिहिता येईल ऑक्टेन. अशाच पद्धतीचं 12वं मेंबर आपल्याला इथे लिहायला सांगितले मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर C12H 12 टाकले याच्यामध्ये 12×2 24 24 किती आता दिसतंय 26 म्हणजे सर्वसाधारणपणे C12H26 याचं नाव आहे डोडिकेन. 12वं जे आहे तर त्याचं काही नाव आहे डोडिकेन. अशा प्रकारचं असणारं ते काही नाव जे आहे तर ते नाव किंवा त्याचा असणारा जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तर तो मॉलिक्युलर फॉर्म्युला अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे नोमेनक्लेचर सिस्टीम ऑफ द कार्बन कंपाऊंड्स. जे सर्वसाधारणपणे कार्बनी संयुग जे आहे तर त्या कार्बनी संयुगांची असणारी काही नामकरण पद्धत जी आहे तर ती नामकरण पद्धत पाहिजे. त्याच्यामध्ये पहिलं आहे सिस्टीम ऑफ कॉमन नेम्स म्हणजे काही सामान्य नामकरण अशा प्रकारचे असणारे काही पद्धती ज्या आहेत तर त्या पद्धती आपल्याला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पाहिजेत. पहा की वी हॅव सीन दॅट टुडे मिलियन्स ऑफ कार्बन कंपाऊंड्स आर नो. आपल्याला माहिती की सर्वसाधारणपणे आपण पाहिले की आज मितीला लक्षावधी अशा प्रकारचे कार्बनचे असणारे काही संयुग जे आहेत तर ते संयुग त्या ठिकाणी ज्ञात आहेत माहीत आहेत. इनिशियली व्हेन द नंबर्स ऑफ द नोन कार्बन ॲटम वॉज स्मॉल सायंटिस्ट नेम देम इन ए व्हरायटी ऑफ वे. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये ज्ञात असणारे जे काही मूलद्रव्य जे आहेत तर त्या ज्ञात मूलद्रव्यांची असणारी काही संख्या जी आहे तर ती संख्या त्या ठिकाणी छोटीशी त्या ठिकाणी होती आणि म्हणून असणारे जे काही शास्त्रज्ञ जे आहेत तर त्या शास्त्रज्ञांनी अनेक पद्धतीनं त्यांना असणारे जे काही नावं जी आहेत तर ती नावं त्या ठिकाणी दिली. नाऊ दोज नेम आर कॉल्ड कॉमन नेम आणि त्यालाच त्या ठिकाणी आपण काय म्हटलेले कॉमन नेम म्हटलेले किंवा सामान्य अशा प्रकारचं नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी दिलेले. आता याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला लक्षात येत नसते की फॉर एक्झाम्पल
द सोर्सेस ऑफ द नेम्स ऑफ द फर्स्ट 4 अल्केन्स. आता त्या ठिकाणी अल्केन्स जो आहे तर त्या अल्केन्स मधली पहिली असणारी काही 4 नावं जी आहेत तर ती 4 नावं आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायची असतात. अल्केन्स, अल्केन मध्ये आपल्याला माहिती आहे की मिथेन आहे, त्याच्यानंतर इथेन, त्याच्यानंतर प्रोपेन आणि ब्युटेन. अशा प्रकारची असणारी जी काही 4 नावं जी आहेत तर ती 4 नावं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणजे फर्स्ट 4 अल्केन्स जे आहेत तर त्या अल्केन्स मध्ये मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन आर डिफरंट. काय सांगितलेले की यांची असणारी जी काही 4 नावं जी आहेत तर ती 4 असणारी जी काही नावांची असणारी जी काही उगम जे आहेत तर ते उगम सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळे त्या ठिकाणी. द नेम्स ऑफ द अल्केन्स thereafter were given from numbers of the carbon atom in them. आणि त्याच्यानंतरची असणारी जी काही अल्केन जी आहे तर ती अल्केनची नावं त्याच्यामध्ये असणारी काही कार्बनची असणारी जी काही संख्या जी आहे तर त्या संख्येवरून त्या ठिकाणी ती दिली. 2 isomeric compounds having a straight chain or a branch chain in their structural formulae are possible for the molecular formula C4H10. की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत असते की C4H10 काय सांगितलेले की C4H10 हे असणारे जे काही रेणुसूत्र जे आहे तर त्या रेणुसूत्रासाठी आपण स्ट्रेट सरळ अशा प्रकारची किंवा दुसरं आपल्याला सांगितलंय की सर्वसाधारणपणे ब्रँच आहे म्हणजे शाखी अशा प्रकारची रचना सूत्र असलेली 2 समघटक संयुग जे आहे तर ते समघटक संयुग आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, दर्शवू शकतो, दाखवू त्या ठिकाणी शकतो. आणि याच्यामधून आता पुढे काय सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचे असणारे जे काही त्या ठिकाणी दाखवू शकतो. अँड इंटर रिलेशनशिप इन देम वॉज इंडिकेटेड बाय नेमिंग ॲज एन ब्युटेन दॅट इज द नॉर्मल ब्युटेन अँड आय ब्युटेन दॅट इज द आयसोब्युटेन. मग अशा प्रकारचं C14H10 जे आहे तर याच्यामध्ये काय करू शकतो आपण स्ट्रेटने दाखवू शकतो, स्ट्रेट स्ट्रक्चर दाखवू शकतो किंवा त्या ठिकाणी ब्रँच स्ट्रक्चर जे आहे तर ते ब्रँच स्ट्रक्चर सुद्धा त्याचं त्या ठिकाणी दाखवू शकतो. मग याच्यासाठी त्याला त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे एन ब्युटेन किंवा त्याला त्या ठिकाणी नॉर्मल ब्युटेन म्हटलेले किंवा दुसरेच तरी त्याचं नाव आपल्याला त्या ठिकाणी आय ब्युटेन. आता आय ब्युटेन जे आहे तर त्याला त्या ठिकाणी आयसोब्युटेन अशा प्रकारची 2 नावं जी आहेत तर ती 2 नावं देऊन त्यांच्यामधला असणारा जो काही वेगवेगळेपणा किंवा सहसंबंध जो आहे तर तो सहसंबंध काय करू शकतो आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो. आता याच्या पुढे पेज नंबर 121 वर यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलेले डोकं जे आहे तर ते डोकं आपल्याला चालवलं. काय सांगितले ड्रॉ 3 स्ट्रक्चरल फॉर्म्युले हॅव्हिंग द मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H12. C5H12 आता हे जे काही असणार जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तर तो C5H12 आहे आणि त्याचे आपल्याला 3 शक्य अशा प्रकारचे असणारे जे काही स्ट्रक्चरल फॉर्म्युले जे आहे तर ते स्ट्रक्चरल फॉर्म्युले आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचे. आता सर्वसाधारणपणे अशा प्रकारचे असणारे जे काही स्ट्रक्चरल फॉर्म्युले जे आहे तर ते स्ट्रक्चरल फॉर्म्युले आणि पुढे त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न आहे गिव्ह द नेम्स दॅट इज N पेंटेन, 1 I पेंटेन अँड निनोपेंटेन टू द अबव्ह 3 स्ट्रक्चरल फॉर्म्युले. की पहिल्यांदा आपण काय करू की सर्वसाधारणपणे त्याचं नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी देऊ. पाहता C5H12 म्हणजे याच्यामध्ये असणारे काही कार्बन जे आहे तर त्या कार्बनची संख्या 5 असणारे 1 2 3 4 5. त्याच्यानंतर याची असणारी काही टेट्रा व्हॅलन्सी जी आहे तर ती टेट्रा व्हॅलन्सी आपल्याला दाखवायची 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 अशा प्रकारची टेट्रा व्हॅलन्सी आपण दाखवू. आणि याचं असणारे जे काही 12 हायड्रोजन जे आहे तर ते 12 हायड्रोजन आपण दाखवू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. आणि हे आपल्याला याला आपण त्या ठिकाणी N पेंटेन अशा प्रकारचं नाव त्या ठिकाणी देऊ शकतो. काय नाव आहे
एन पेंटेन म्हणजे नॉर्मल अशा प्रकारचं असतं जे काही ब्युटेन जे आहे तर ते एन पेंटेन अशा प्रकारचं म्हणजे नॉर्मल या ठिकाणी पेंटेनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला त्या ठिकाणी आपण काढतो. अशाच पद्धतीने आपल्याला आयसोब्युटेन जे आहे तर त्या आयसोब्युटेनच्या बाबतीमध्ये काढता येईल पहा की 1 2 3 आणि 4 तर पाचवे असणारे जे काही कार्बन ॲटम जो आहे तर ते मी या ठिकाणी घेतो खालच्या बाजूला. आता पुन्हा पहा की 1 2 3 4 इथे 1 2 3 4 ते 1 झाला 2 झाला 3 झाला 4 1 2 3 4 इथे 1 2 3 4 आणि आपल्याला किती दाखवायचे हायड्रोजन 12 दाखवायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 अशा पद्धतीचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी दाखवतोय आणि त्याला आपण त्या ठिकाणी आय पेंटेन काय म्हटलेले आय पेंटेन याला आपण त्या ठिकाणी आयसो पेंटेन अशा प्रकारचं असणारे ते काही नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी देऊ शकतो. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला दाखवायचं तर त्या ठिकाणी निनो पेंटेन. आता निनो पेंटेन जे आहे तर याच्यामध्ये काय केलेले निनो पेंटेन मध्ये 1 2 3 कार्बन ॲटम किती दाखवायचे तर आपल्याला 5 दाखवायचे हे 3 दाखवले. त्याच्यानंतर मी काय करतो या बाजूला एक दाखवतो म्हणजे 4 झाले येते आणि त्याचबरोबर खालच्या बाजूला या पद्धतीने मी काय करतो 5वा त्या ठिकाणी दाखवतो. आता प्रत्येक वेळेला प्रत्येक कार्बन ॲटमची असणारी काही व्हॅलन्सी जी आहे तर ते व्हॅलन्सी किती दाखवायची आपल्याला 4 दाखवायची 1 2 3 4 इथे पुढे 1 2 3 4 1 2 3 4 1 झाली 2 3 4 आणि याच्यामध्ये हायड्रोजन जे आहे तर ते हायड्रोजन जॉईन करतो मी 1 2 3 4 5 6 6 7 8 9 10 11 आणि 12 अशा पद्धतीचं स्ट्रक्चर जे आहे तर त्या स्ट्रक्चरला म्हणणार आपण निओ पेंटेन. काय नाव आहे याला तर या ठिकाणी निओ पेंटेन अशा प्रकारचं नाव जे आहे तर ते नाव आपल्याला त्या ठिकाणी येते. त्याच्यानंतर पुढे दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये आहे की ड्रॉ ऑल द पॉसिबल स्ट्रक्चरल फॉर्म्युले हॅव्हिंग द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला दॅट इज C16 H14 टू द ऑल द आयसोमर्स. आता याची जी आहे तर जेवढी शक्य असतील तर तेवढी आपल्याला काय करायची पॉसिबल मॉलिक्युलर फॉर्म्युले जे आहे तर ते मॉलिक्युलर फॉर्म्युले त्या ठिकाणी मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H14 याचे स्ट्रक्चरल फॉर्म्युले त्या ठिकाणी काढायचे आणि पुढे सांगितले गिव्ह द नेम्स टू द ऑल आयसोमर्स. त्याच्यानंतर पुढे विच डिफिकल्टीज वी आर फेस्ड बाय यू व्हाईल नेम. आता अशा पद्धतीचं असणारं ते काही स्ट्रक्चर जे आहे तर ते स्ट्रक्चर आपल्याला काढायचे कशा पद्धतीने काढू शकतो पहा. मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तर तो C6H14 आहे 1 2 3 4 5 6 याची असणारी काही टेट्रा व्हॅलन्सी जी आहे तर ती टेट्रा व्हॅलन्सी त्या ठिकाणी पूर्ण करायला दिसते आणि आपल्याला 14 हायड्रोजन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 अशा प्रकारचं त्या ठिकाणी काय केलेलं मी पॉसिबल स्ट्रक्चर जे आहे तर ते पॉसिबल स्ट्रक्चर काढलेले आणि त्यालाच नाव घेतोय मी त्या ठिकाणी NHJ. काय नाव आहे NHJ. मग अशाच पद्धतीचं मी या ठिकाणी काय करू शकतो आयसोब्युटेन जे आहे तर ते आयसोहेक्झेन जे आहे तर ते आयसोहेक्झेन त्या ठिकाणी काढतोय 1 2 3 4 5 बरोबर अशी 5 आहे आणि एका बाजूला मी काय करतो ब्रँच जी आहे तर ती ब्रँच या ठिकाणी दाखवतोय 6. पुन्हा टेट्रा व्हॅलन्सी या ठिकाणी काय करायची आपल्याला पूर्ण करायची
आणि टेट्रा व्हॅलन्सी अशा पद्धतीने मी पूर्ण करतोय. तर हायड्रोजन किती आहेत? 14 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 30 आणि 40. तर याचं जे काही नाव असणार ते आय हेक्झेन असणार आहे. काय नाव आहे? आय हेक्झेन. अशा प्रकारचं नाव त्या ठिकाणी आपल्याला कळतं. असं एक स्ट्रक्चर करता येईल आपल्याला. किंवा दुसरं आता अशाच पद्धतीने आपल्याला काय करता येईल? दुसरं आपल्याला त्या ठिकाणी दोघांचं असेल 1 2 3 4 5 येते. आता या ठिकाणी असणारी जी काही ब्रँचेस जी आहे, आता याच्या पुढे 1 2 3 4 5 येते. ह्याच्यामध्ये 6 कार्बन आहे. आता असणारा तो काही पुढचा असणारा तो काही कार्बन जो आहे, बाकी ते दाखवलेत आपण 1 2 3 4 5. पुढचा असणारा तो काही कार्बन ॲटम जो आहे तर ते मी या ठिकाणी अटॅच करतोय. पुन्हा टेट्रा व्हॅलन्सी त्याची काय करायची आपल्याला? पूर्ण करायची. टेट्रा व्हॅलन्सी पूर्ण करतोय मी अशा पद्धतीची. आणि त्याला पुन्हा हायड्रोजन अटॅच करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि इथला एक 40. अशा पद्धतीने याला आपण त्या ठिकाणी आय हेक्झेन, काय नाव देत आहे? आय हेक्झेन. अशा प्रकारचं असणार जे काही नाव जे आहे तर ते नाव मी त्या ठिकाणी देऊ शकतो. त्याच्यानंतरचं काय दाखवायचं आपल्याला? निओ हेक्झेन. हे जे असणार ते काही नाव जे आहे तर ते नाव पाहता की 1 2 3 आणि 4. त्याच्यामध्ये कार्बन ॲटम जे आहे तर ते कार्बन ॲटम किती आहेत? 6 आहे. बरोबर. आता हे 6 कार्बन ॲटम जे आहे तर ते मी काय करतो की सर्वसाधारणपणे इथे एक त्या ठिकाणी ब्रँच दाखवतो. ते जे या ठिकाणी मी काय केलं? एक कार्बन त्या ठिकाणी जॉईंट केलेलं आहे. मग अशाच पद्धतीचा असणारा तो काही कार्बन जो आहे तर तो कार्बन मी काय करतोय? खालच्या बाजूला या ठिकाणी एक ऍडजस्ट करतो. असा 1 2 3 4 5 6. पुन्हा याची टेट्रा व्हॅलन्सी काय करायची आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायची. तर टेट्रा व्हॅलन्सी अशा पद्धतीची याची पूर्ण केली. 1 2 3 4. पुन्हा हायड्रोजन ॲटम ॲक्सेप्ट केली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. हा पुढे 11 झाले. 13 40. आता इथे नेमकं काय होते तर त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. आता इथे कार्बनची असणारी जी काही संख्या जी आहे तर त्या अशा पद्धतीची आपण या ठिकाणी, आणि हे जे काही स्ट्रक्चर जे आहे तर हे स्ट्रक्चर त्या ठिकाणी आपण म्हणणार याला निओ हेक्झेन. अशा प्रकारचं असणारे जे काही नाव जे आहे तर ते नाव त्याच्यामध्ये आपण त्याला देणार येते. म्हणजे अशा पद्धतीनं असणारे जे काही स्ट्रक्चर जे आहे तर ते स्ट्रक्चर आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो येते. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.